क्रिकेट सागाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कॉल कोणाचा असेल तर टीम खवणी संघाचा कॉल सागाव इस कॉल आणि टॉस जिंकला टीम खवणी संघाना. डिसिजन तर लगेचच बॉलिंगचं बॅटिंगचं डिसिजन घेतलं आणि टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल निलजेच्या बाजूनं फिल्डिंग आहे. टॉस विन खवणी इलेक्ट टू फर्स्ट बॅट फर्स्ट आणि इन्व्हाइट केलं तर फिल्डिंगसाठी टीम निलजे संघाला. तर लगेचच टीम निलजे संघ लगेच सेक्शन सजवायचा आणि टीम खवणी तुमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचा. यानंतरचा आवाज भोपर गावचा एक गोड आवाज तुमच्यापर्यंत जरूर ऐकायला मिळेल. आमचे गुरुवर्य विनोद पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. सागाव चषक 2025 चेहरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य स्पर्धा. 4 दिवसीय क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटची ही मांदी आली, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची जत्रा आपण बघतायत. ठिकाण आहे उंबारली गाव आणि मैदानाचं नाव आहे गावदेवी मैदान. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण 2 सामने या ठिकाणी कव्हर केले, ज्यामध्ये पहिल्या सामन्यात निळजेने सोनारपाडा संघाला पराभूत केलं. 92 धावांचं संरक्षण त्याने केलं आणि दुसऱ्या सामन्यात 67 धावांचं संरक्षण खोडी बीने केलं. आणि काय जबरदस्त बॉलिंग साहिलने. ही खेळपट्टी ज्या पद्धतीने आपण पाहिलं, खेळपट्टी किंवा हे मैदान आणि ज्या पद्धतीने आपण त्या चेंडूचा उल्लेख करतो की फलंदाजांना अनुकूल सारं काही असताना अशा अनुकूल परिस्थितीमध्ये फलंदाजांना तिथे या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केली साहिलने आणि डबल हॅट्रिक आपण बघतो, ज्याला सलग 4 चेंडू 4 विकेट त्याने प्राप्त केले आणि तो मॅन ऑफ द मॅच राहिला.
शिवडन सारख्या संघाला पराभूत केलं. 67 धावा चेस करू दिल्या नाही. आणि या दोघांमध्ये या दोन मॅचमध्ये जे दोन संघ विजेते होते त्यांच्यामध्ये आपण लगेचच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कव्हर करतोय. स्वागत आहे जे यूट्यूबवरती आमचे प्रेक्षक ओमसाई MTC वरती जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. ज्यांना इथे यायला शक्य नाही त्यांना घर बसल्या ओमसाई MTC अत्यंत चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा कव्हर करून थेट दाखवत असताना आपल्या स्मार्टफोनवरती, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि स्मार्ट TV वरती आपण घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण हे सगळे जे तरुण आहे बहुतेक तरुण हे आपले आहेत, आपले मराठी आहेत, आपल्या समाजाचे आहेत. ज्यांना आपल्या एखाद्या सबस्क्राईबने जर मोटिवेशन मिळत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. सामना सुरू होतोय. टॉस जिंकून खोणीने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला. इन्व्हाइट केलंय निळजेला फिल्डिंगसाठी. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. हा नियम आपला ग्रामीण क्रिकेट संघटनेचा आहे आणि त्या अंतर्गतच या स्पर्धा सुरू आहेत. इथे आज आपल्या संघटनेला संलग्न अशी ही स्पर्धा आपण सागाव चषक बघतोय. बॉलिंग मार्कवर तयार नितेश पाटील. स्ट्राईकला रोहित. पहिलाच बॉल. स्वागत केलं नितेशचं. बॉलिंग मार्कवर स्क्रीनच्या अगदी बाजूने थेट सीमारेषेच्या पार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. मध्येच हिट आहे. रोहित शर्मा ज्याने सातत्याने आपण पाहते भारतीय संघासाठी अशाच पद्धतीने सलामीला येऊन दावा केला. फिअरलेस ओपनर वीरेंद्र सेहवाग नंतर जर कोण असेल तर रोहित शर्मा. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग आता रोहित ठोंबरे करतोय. बघू शकाल ही क्वालिटी, क्लॅरिटी चेंडूला खूप सुंदर पद्धतीने फॉलो करतायत. पॉइंटच्या दिशेने वीरेंद्र सेहवागची आठवण काढली आणि त्याच पद्धतीचा फटका. पॉइंट सीमारेषेबाहेर हा चौकार. दत्ता पाटील याचकडून विकेट हॅट्रिकला 1100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जयनुमा निळजेच्या प्रत्येक गोलंदाजासाठी बक्षीस असणार आहे. दत्ता पाटील निळजे गावचे समाजसेवक, या संघाचे डायहार्ड फॅन. गिरीधर पाटील असतील किंवा बबन दादा रसाळ, ही सगळी मंडळी नेहमीच आपल्या संघाला सपोर्ट करत असतात. निळजेचा वर्ल्ड कप देखील येतोय. 9 जानेवारीला तो सुरू होणार आहे. अलेक्स 11 खोनी बी. टॉप एज चेंडू गेला फाईन लेगच्या दिशेने. काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संतोष होते, सँडी होते. चांगला एफर्ट. पहिल्या मॅच मध्ये सँडी नव्हते. ऍक्शन रिप्ले बघू शकाल. पडल्यानंतर चेंडू अगदी समोर आला होता, उसळला होता, पूल करायचं होतं, टॉप एज लागलाय आणि संतोषने खूप चांगला प्रयत्न केला. फार कठीण असतात असे झेल. उलट्या दिशेने धावत जाणं, त्यानंतर मग हा चेंडू पकडणं सोपं काम नसतं, पण प्रयत्न चांगले होते. संतोषचे भरपूर वर्ष खेळतात या संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा नितेश. अपील झालंय. पाय चिच्च पंच सांगतायत एज आणि धावचीचं अपील झालंय. दुसऱ्या बाजूला बघूया तर रिव्ह्यू घेतलेला आहे. धावचीसाठी या ठिकाणी DRS आहे. आपण चेक करूया, कारण की थोडासा क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे पंचांनी कुठलाही धोका पत्करला नाही आणि त्यांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. चेतन म्हात्रे आणि सुनील भोईर ही A1 जोडी आलेली आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे दोघांचंही. फलंदाज या ठिकाणी बाद आहेत. थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे. बॅट वर होती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आधी अपील झालं पायचीचा आणि त्यानंतर मात्र रनआउट आपण बघितलं. पायचीचा अपील फेटाळलं गेलं. फलंदाज बाद झालेला आहे. तर रोहित आउट झालाय बघा. ज्या रोहितने काय सुरुवात केली होती मागच्या मॅच मध्ये, तो अशाच पद्धतीने बाद झाला होता. सुरुवात चांगली देऊ नये पण त्याला एक मोठी इनिंग साकारता आली नाही. इथे आपण या मॅच मध्ये तेच चित्र बघतोय. 11चं योगदान, 3 चेंडूमध्ये 366.67 स्ट्राईक रेट, 1 षटकार 1 चौकार त्यामध्ये सामील होता आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झाला, त्यामुळे तो कंटिन्यू आता असणार आहे.
तर न्यू बॅटर मैदानावरती येतात राकेश माळी. मागच्या मॅचमध्ये थोडीशी दुखापत पाहायला होती, पण मला वाटतं त्यातून सावरले असावेत. वेगवान चेंडू गुडलँडवरनं सरळ निघतोय ऑफस्टम्पवरती. विकेट किपर त्या ठिकाणी विशाल आहेत, बघू शकाल. डॉट बॉल, सिंपल ॲक्शन आहे आणि नेहमी चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो. सरळ निघालाय पडल्यानंतर. धावसंख्या धावफलकावरती 11 स्थिरावलेली. चांगलं कमबॅक झालं. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 11 आल्या होत्या, पुढच्या 2 बॉलमध्ये एक फलंदाज धावचीतही केलंय आणि एक डॉटही फेकलाय. फिल्डिंगची व्यूहरचना बदलत असताना आणि गोलंदाज तोच खरा असतो ज्याला माहिती आहे मी फिल्डर कुठे लावले, त्याच पद्धतीने त्यांनी बॉलिंग करायला हवी. नाहीतर बऱ्याचदा आपण बघतो की ऑन साईडला फिल्डर लावतात आणि त्यानंतर ऑफस्टम्पवरती गोलंदाजी केली जाते. बॅट चेंज, यावेळेस संतोष नाही करणार चूक. पहिल्या विकेटचं पतन राकेश, दुसऱ्या विकेटचं पतन राकेश माळी. हा देखील जाईल डगआउटच्या दिशेने. हा दुसरा धक्का खोनी बी संघाला. बॅट्समन लगेच रेडी ठेवा. आणि बघा 2 धक्के दिलेले आहेत. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 11 धावा आल्या, पण नंतर काय कमबॅक केले. एकही धावने पुढच्या 3 बॉलमध्ये आणि 2 फलंदाज बाद झाले. एक धावचीच्या रूपाने आणि एक झेलचीच्या रूपाने बाद झालाय. यापेक्षा चांगलं कमबॅक काय असू शकतं एखाद्या गोलंदाजाचं. ज्या खेळपट्टीवरती आपण पहिल्या सामन्यामध्ये निळजेच्या माध्यमातून 91 धावांचा डोंगर पाहिला. तोच निळजे संघ आता टॉस गमावल्यानंतर फिल्डिंग करतोय आणि बहुतेक टॉस जिंकले असते तर त्यांनी फिल्डिंगच स्वीकारली असती. तर बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी करणला पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि बॅटिंगसाठी न्यू बॅटर आपण बघतोय समीर पाटील, भूषण टोमरे दोघांनी खातं उघडल्याने दोन्ही नौके आहेत. दोन्ही सलामीवीर डगआउटमध्ये गेलेले. ही थोडीशी चिंतेची बाब जरूर आहे, पण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं काय गोलंदाजी झाली आहे. पण गोलंदाजांसाठी एक चांगली धावसंख्या उभी करणं हे फलंदाजांचं कर्तव्य आहे. गोलंदाज करण ओव्हर द विकेट. उंच गेलाय, मिस टायमिंग स्वतः जज करतायत. आणखीन एक धक्का खोणीला लागत असताना 11 धावसंख्येवरती हा तिसरा गडी बाद. आणि न्यू बॅटर मैदानावरती जालिंदर ठोंबरे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. करणला मिळतंय वैयक्तिक पहिले यश, संघाला मिळतंय तिसरं यश. धावसंख्या 11 वरती स्थिरावलेली. करण पाटील पुन्हा एकदा स्टॅकिंगला बॅटर जालिंदर. थांबावं लागेल, जबाबदारीने खेळ करावा लागेल. 4 ओव्हरमध्ये किमान 50च्या जवळपास जायला हवं. उडवलाय, समोर फिल्डर आहेत. वरून गेला थेट सीमारेषे बाहेर. षटकार. आपण बघितलंय अगदी पुढ्यात दिला तो उर्फित चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केले. लॉंग ऑन वरनं खेळलेले आहेत. केतनने प्रयत्न आतोनात केले होते, पण खूप वर होता चेंडू, अडवता आला नाही. त्याच्या रेंजच्या बाहेर होता, अन्यथा तो अडवता आला असता. 17 धावा झाल्यात. पुन्हा एकदा करण या ठिकाणी थोडेसे थांबलेले आहेत, कारण रस्त्यावरनं गाड्या येत आहेत, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट होत नाही. बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की स्क्रीनच्या समोर जराही हालचाल झाली की फलंदाज थांबतात. इथे आपण ते चित्र बघितलं. यावेळेस मात्र उसळणारा चेंडू
रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. थोडीशी गती आपण बघितली तर कमी केली, पेस ऑफ केला आणि त्यानंतर आपण पाहिलं हा चेंडू थोडासा टप्पाही बदलताना पाहिला. फुल लेंथवरती आपण बघतो हा चेंडू उसळला समोरून. हा डॉट बॉल. धावसंख्या 17 धावफलकावरती. चांगलं कमबॅक षटकारानंतर डॉट बॉल येतोय. करण पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये 6 धावा आलेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. फिल्डिंग बदलत असताना ईस्टर्नच्या मागून मास्टर माइंड विशाल पवारला आपण बघतात. विनयला आणले बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं स्क्वेअर लेगला. समोर खेळतायत केतन आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. रस्त्यावरती पडून चेंडू सरळ गेलेला आहे आणि कन्फ्युजन होतं केतनला की अचानक उसळू शकतो. या चेंडूवरती प्रचंड बाउन्स आहे पण एकदम पॅरलल स्ट्रोक होता, जमिनी समांतर होता, त्यामुळे तो उसळला नाही तिथून. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 18 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट गमावल्यात. ही पार्टनरशिप मोठी झाली तर कोणी संघासाठी एक फायटिंग टोटल ती उभी करता येईल. समीर प्रथमच स्ट्राईकला येतोय. बॉलिंग मार्कवर केपी. बॅट आधी फिरवली आहे, नंतर चेंडू आलेला आहे. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 7 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. प्रोजेक्टेड स्कोअर 44 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज अनिवार्य तुम्हाला वापरावे लागतील. धावसंख्या 18. गोलंदाज करण पुन्हा एकदा या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय. स्ट्राईकला समीर पाटील. ऑन साईडला खेळतायत. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय. केतन आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो मात्र उशिराने आलाय. तितक्या जलद गतीने या 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत आणि अशा प्रकारे ही 2 षटकं संपल्या. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 20 धावा झालेल्या आहेत. सकाळी जेव्हा आपण जशी सुरुवात झाली आपल्याला वाटलं की भरपूर धावा, मी तेच म्हणतो की भरपूर धावा होऊ शकतात या खेळपट्टीवरती, पण पुढच्या दुसऱ्या मॅच नंतर धावांचा जो ओघ आहे तो कमी होत गेला. 67 धावा चेस झाल्या नाही त्या ठिकाणी शिरडोनला. आणि या मॅचमध्ये आपण बघतो 2 ओव्हरमध्ये 20च आहेत. तर बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये किती धावा आहेत, त्यात किती धावसंख्येचा पाठलाग इथून निळजे संघाला करायला लागतोय. जालिंदर खूप चांगली बॅटिंग करतो. समीर नाही, त्याला साथ देणं गरजेचं आहे. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झाले आहेत. रोहितने आज इम्प्रेस केलं पण रोहित मोठी इनिंग साकारू शकला नाही. रोहितकडे ते टॅलेंट आहे, ती गुणवत्ता टासून भरलेली आहे जी आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिली. पण या छोट्या इनिंग संघाला मोठी धावसंख्या उभी करू देऊ शकत नाही. रोहित धावचीच्या रूपाने बाजला आणि धावचीत बाद होणं क्रिकेटमध्ये नेहमीच दुर्दैवी मानलं गेलेलं आहे. बॉलिंग मार्कवर तयार. केतन पाटीलला आणलेलं आहे. व्हेरिएशनसाठी केतन ओळखला जातो. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने या संघामध्ये फार मोठी भूमिका केतनची राहिलेली आहे. नितेशलाही आपण ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहिलेलं आहे. तर षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण बघतोय. धावसंख्या धावफलकावरती 20. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय अंगलट आलाय की काय असं वाटत होतं, पण सध्या तरी 10 धावांची धावगती राखलेली आहे. पण पुढच्या 2 ओव्हरनंतर ते स्पष्ट होईल हा डिसिजन योग्य होता की अयोग्य होता. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू आपण बघतायत. अगदी नो बॉल कॉल अंपायरने केलेला आहे, कारण ओव्हर द वेस्ट साईड अंपायरच्या नुसार नो बॉल. 1+1 बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. भरपूर खांद्याच्या जवळपास होता आणि नशीब इतकं बलवत्तर होतं की मागे चेंडू अडवला गेला, अन्यथा थेट सीमारेषा गाठली असती या चेंडूने. धावसंख्या 22. नो बॉल आहे. फ्रीडचा इशारा अंपायरने केलेला आहे. संपर्क नाही झाला. चेंडू येतोय बॅकवर्ड पॉईंटला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतं. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकते जाऊन पोचले ते म्हणजे 23च्या घरामध्ये. चांगलं कमबॅक झालं. सुरुवात चांगली केली होती रोहितने, पण त्यानंतरचं कमबॅक अप्रतिम निळजे टीमचं. पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंगमध्ये ताकद दाखवली. या मॅचमध्ये गोलंदाजी प्रभावशाली होते, इम्पॅक्टफुल होते. व्हेरिएशन दाखवत आहेत. फलंदाजांना थांबवलेले, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले. चांगला चेंडू. यावेळेस यष्टी रक्षक क्लोज किपिंग करतायत सँडी त्या ठिकाणी. डॉट बॉल. आतापर्यंत 3 चेंडू 2 चेंडू संपन्न झाले. 3 धावा खर्च केलेल्या आहेत. सागाव चषकचा आजचा हा दिवस क्रमांक पहिला, सामना क्रमांक हा 3. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण कव्हर करतोय. यानंतर सापडे वर्सेस जय हनुमान टायगर. स्लोअर 1 पुन्हा एकदा. यावेळेस धावचीची संधी त्या ठिकाणी
पण सुदैवाने त्वरित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेले आहेत. पहिला बॉल दिशाही नव्हता, नियंत्रण नव्हतं हातावरती. केतनचं मात्र त्यानंतरचं कमबॅक कौतुकास्पद राहिले, वाखाणण्याजोगं राहिलेले. केतन लॉंग रनअपने पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला जालिंदरला आपण बघतायत. 7 चेंडूचा सामना जालिंदरने केला, तो 8 वरती खेळतोय. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी, जालिंदरला या ओव्हरमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय. हा चेंडू देखील जालिंदरला मिडल करता आला नाही, समजलाच नाही. थोडासा वेग जास्त होता मागच्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये. आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी हा केतन जाणला जातो. नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू तो हाताळत असतो. हो, खाली बसून खेळण्याचा प्रयत्न, पायची अपील आणि पंचांनी हे अपील या ठिकाणी स्वीकारलेले आहे. आणखीन एक धक्का मैदानावरती अलेक्स 11 खोणी बीला 24 वरती चौथा धक्का. तीन धावा अवघ्या 5 चेंडूमध्ये दिलेले आहेत. हळूहळू प्रत्येक संघाचे समर्थक मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहेत. हनुमान टायगरला नेहमीच समर्थक भरपूर लाभलेले आहेत. सापाट्याचे काही समर्थक मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग, क्लीन बोल्ड. जाता जाता एक विकेट आणखीन एक ॲड केले केतनने आपल्या अकाउंटमध्ये. 5वा धक्का लागलाय. 24 वरती 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. धावांची गती फक्त 8.00 प्रति ओव्हर मागे आपण बघतायत. आज चौथ्या सामन्यामध्ये VCC उसरगर वर्सेस चेंज द गेम वडोली बीला तुम्ही इन ॲक्शनमध्ये बघाल. पण यानंतर आपण सापाटे वर्सेस टायगरमध्ये मॅच कव्हर करणार आहोत. दोन्ही टीम तयार आहेत. अधिक या ठिकाणी आधीच आले होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पंकज यांनी सांगितलं की आमची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. एक चांगली बॅटल असणार आहे. सापाटे संघ कल्याण शहराला बिलॉंग करणारा संघ. मागच्या काही वर्षामध्ये या संघानेही दर्जेदार क्रिकेट सादर केलेलं आहे. पिंटू पाटील जर मॅच बघत असतील या संघाचे नेहमी पुरस्कर्ते म्हणून आपण त्यांना पाहिलेलं आहे. जर मॅच बघत असतील तर त्यांचे आपण स्वागत करूया. तर प्रोजेक्टेड स्कोअर 32 दाखवतो आहे. 3 ओव्हरमध्ये केवळ 24 धावा आपण बघतो. धावफलकावरती 5 विकेट गमावलेले. जवळजवळ निम्मा संघ गारज झालेला आहे. बघूया अखेरच्या षटकामध्ये कोणी किती धावफलकावरती लावते. 40च्या पुढे जरी गेले, ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये त्यांची बॉलिंग झाली आहे, जर 40च्या पुढे गेले तर एक चांगली फाईट गोलंदाज देऊ शकतात. तर बॉलिंग मार्कवर नागेशला आणलेले अंतिम षटकामध्ये. नागेश करण मागच्या काही हंगामामध्ये आपण त्यांना सातत्याने बॉलिंग करताना बघतोय. नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम निळजीच्या माध्यमातून केलं जाते. काही सिनियर खेळाडू आजही संघाची धुरा वाहत आहेत, प्रतिनिधित्व करतायत आणि नेहमीच या टीममधलं एक चांगलं कॉर्डिनेशन प्रत्येक खेळाडूंच्या मध्ये राहिलेलं आहे. एकमेकांची रिस्पेक्ट करणं ही फार गरजेची बाब आहे. खेळाडू लहान असू दे वयाने किंवा वयाने मोठा असू दे किंवा नवोदित असू द्या किंवा अनुभवी असू द्या, एकमेकांना रिस्पेक्ट देणं फार गरजेचं असतं. नागेश स्ट्राईकला आपण बघतोय. जालिंदर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित आला नाही बॅटवर. फिल्डर या डीपमध्ये. नितेश थोडंसं पंब झालंय. या दरम्यान या 2 धावा पूर्ण करतायत जालिंदर. जालिंदरला शांत ठेवले. एक षटकार जालिंदरच्या बॅटमधून आपण पाहिला होता, पण त्याच्यानंतर जालिंदर एकदम संत झाला. केतनने अक्षरशः त्याला थांबवलं. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर त्याचा 100 पेक्षा थोडासा जास्त बघायला मिळतोय. 26 धावा झाल्या धावफलकावरती. नागेश ओव्हर द विकेट पुन्हा एकदा.
समोर खेळतायत, फिल्डर आहेत, डीप मधून फार वेगाने येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थ्रो ही फार वेगाने आला होता पण 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरा धावेचा धोका पत्करला, डायरेक्ट हिट. नागेशला करता आलं नाही, फार बराचसा वेळ होता आणि या 3 धावा या ठिकाणी येत आहेत. 3 धावेच्या मदतीने स्क्रीनवरती बघू शकाल कोणी बीच एक संघ नायक, दुसऱ्या बाजूला निळजेचे कॅप्टन. कोणीचे कॅप्टन आपण बघताय त्या ठिकाणी राकेश माळी, तर निळजेचे कॅप्टन आपण बघतायत नितेश पाटीलला. धावसंख्या धावफलकावरती एकूण 29 धावा झाल्यात. ओझूच्या रूपाने एक धाव आली. केतन थोडेसे निराश होते कारण धावा येत नाही आणि इथून जर अशा पद्धतीने आपण धावा केला तर प्रतिस्पर्धी संघाला कमबॅकची ती संधी उपलब्ध होते. 2 बॉलमध्ये 5 धावा आत्तापर्यंत आल्या आहेत नागेशच्या. स्टार्किंग एंडला अनिकेत, टायगरचे कॅप्टन, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चालच होतं पण थोडंसं फंबल झालं आणि 2 धावा. तर या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. सापार्डे आणि डायगर दोन्ही कॅप्टन या अधिक या ठिकाणी आहेत कॅप्टन. तर डायगरचे कॅप्टन आपण देखील यायचे. तर धावसंख्या धावफलकावरती 33 दरम्यान अनिल दादा म्हात्रे यांचं आगमन झालेले. मॅन फ्रॉम सागाव संघासाठी भरपूर वर्ष सलामीवीर म्हणून काम केलं आणि सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचे स्वागत करूया आणि बघा बऱ्याच वेळानंतर आलाय हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत ती म्हणजे एकूण 39. टीम टायगरचे या ठिकाणी दाखल झालेली आहे. अधिक देखील या ठिकाणी आहेत कॅप्टन सापाडेचे. हो यावेळेस डॉट बॉल, चांगलं कमबॅक नागेश. तशा प्रकारे आपण बघतायत डाव संपलेला आहे पहिला आणि धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 39 धावांचं लक्ष्य इथून पूर्ण करायचं. जय हनुमान निळजे संघाला. निळजे संघाचे समर्थक या ठिकाणी या गावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुरेशदादा पाटील यांचेही मंचावरती आगमन झालेले. त्यांचेही आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय यूट्यूबच्या माध्यमातून. जे संघ खेळतात त्या संघाचे समर्थक जर मॅच बघत असतील त्यांचे आम्ही स्वागत करतोय. तर 40 धावांचं टार्गेट, प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखायचे विजयासाठी. आणि आपला जो नियम आहे ग्रामीण क्रिकेट संघटनेचा की स्कोर जर लेवल झाला तर आधी विकेट समान असतील तर नंतर टॉस. तर हे बॅटिंग कार्ड दाखवतात आपल्याला. रोहितने केल्यात 11 धावा, त्यानंतर भूषण शून्यावरती बाद झालाय, राकेशने 0 धावा केल्यात, समीरने 3 केल्यात, जालिंदरने 13 केल्यात, साहिलने खातं उघडलं नाही, अनिकेतने 10 धावा केल्यात. 39 धावा, 5 विकेटच्या मोबदल्यात 4 ओव्हरमध्ये. रन रेट 9.75 आणि 10.00च्या रिक्वायर्ड रेटने निळजेला करायचे 40 धावा. आणि जेव्हा निळजे चेसिंगसाठी मैदानावरती उतरेल आणि जेव्हा कोणी या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत. नितेश पाटीलचं षटक आपण बघू शकाल ज्याने 11 धावा दिल्या, करणने 9 धावा दिल्यात, केतन पाटीलने
सगळ्यात कमी धावा दिल्यात आणि विकेटही जास्त घेतल्या 2. नागेश पाटील सगळ्यात मागं ठरला 15-39 आणि टार्गेट आहे 40 धावांचं. ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये अजित देसाई यांचा आवाज. धन्यवाद. तेव्हा आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. मी अनिल दादा मात्रे यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभास आपण पुढील सामन्याची नाणेफेक करायचे. एका बाजूला अधिक, दुसऱ्या बाजूला पंकज. एक जबरदस्त बॅटल. तर बघा हा कॉइन तयार करण्यात आला. एका बाजूला सागाव चषक 2025-26 लिहिण्यात आलंय, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. कॉइन लक्षात आलाय? कॉल कोणाचा असेल? सागाव चषक कॉल केलंय पण आलंय ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि टॉस अधिकने जिंकले. अधिक डिसिजन क्षेत्ररक्षण. अधिक काय सांगशील? समोर टायगर टीम आहे. टीम मध्ये कशा पद्धतीने जे खेळाडू खेळतात सध्याच्या घडीला, किती समाधानी आहेस? सध्या आमचा संघ बॅकफुटला आहे. आज नक्की काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. टायगर संघ एक कडवा प्रतिद्वंदी म्हणून ओळखला जातो. कोणाला स्पेसिफिक टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल? असं काही नाही. आमचा समोरचा संघ आम्ही चांगलाच आहे आणि त्यांना प्रत्येकाला हेच करणार. स्पर्धेविषयी 2 शब्द. सर्वप्रथम तर चेहरादेव क्रिकेट संघ सापड सागाव यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिलेली, त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आयोजन खूप सुंदर आहे, खेळण्यासाठी खूप मजा येणार. थँक्यू. हे होते अधिक पाटील ज्यांनी जिंकलेला टॉस. सापडने टॉस जिंकले. प्रथम ते फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. बॅटिंगसाठी टायगर टीमला आपण वळूया लगेच चालू सामन्याच्या दिशेने. ऐकूया आवाज कॉम्बॉक्स मधून अजित देसाई यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच विनोद पाटील. भोपरचा एक गोड आवाज तुम्ही नक्कीच ऐकला. आणि इथून मॅचला सुरुवात होती. हातानं घेऊन काढला क्षेत्ररक्षक तिथं मिड ऑन वरून मिड ऑफला जातोय आणि इथून एक सिंगल इथून जरूर मिळणार आहे. एका बाजूला बॅट्समन आपण केतन पाटीलला आणि विशाल पाटीलला जरूर बघतो. एका बाजूला नीलजे फाईट करत असताना आणि दुसऱ्या बाजूला खोनी. टार्गेट या मॅचमध्ये 40 धावांचा ठेवलाय. म्हणजे प्रति षटकामागे बघायला गेलं तर 10ची सरासरी आहे. इथून त्या रनरेटने बॅटिंग करावी लागेल टीम नीलजेला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विवेक ठोंबरेला आपण जरूर बघतो आणि क्षमता जरूर विशाल पाटीलमध्ये, केतन पाटीलमध्ये जरूर आहे. मागच्या मॅचमध्ये अतिशय चांगली बॅटिंग जरूर दोघांशी देखील राहिली आहे. नितेश पाटीलनं जरूर मागच्या मॅचमध्ये तब्बल 34 धावा बनवल्या. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जरूर त्याच्या नावावरती राहिलाय. या मॅचमध्ये काय होईल? 40 धावा बनवायचे तिथून. पुन्हा एकदा विवेक बॉलिंग मार्कवरती. हलक्या हाताने काय ऑफिल स्ट्रॉंग आहे, मात्र निर्णय इथून फेटाळलाय जरूर आणि बॉल निघून चाललाय डॉट. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये ते 2-2 बॉलचा खेळ झालाय. श्री गणेश शाह एका धाव्याने खातं जरूर केतन पाटीलनं उघडलंय. अतिशय चांगलं क्रीडांगण ह्या उंबारली गावामध्ये आपण जरूर बघतोय. ते सर्व ग्रामस्थांनी हे क्रीडांगण जरूर उपलब्ध करून दिलं. सागाव चषक या स्पर्धेमध्ये 4 दिवस खेळताना जरूर दिसणार आहे आणि हे सर क्रिकेट आहे. क्रिकेटने भरपूर काही दिलंय. अजून एक मोठा फटका काय असा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाही, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला. बॉलर विवेक ठोंबरेनं चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये राहिली. आता देखील हेच क्रिकेट आपण जरूर चांगला खेळ करावा लागेल. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना खेळाडू इथून सेकंडला विशालला पूर्णपणे शांत ठेवलंय. 2 बॉल. विवेकची गोलंदाजी चांगली आहे. 3 बॉल आतापर्यंत हाताळले. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर धावा येत नाहीये. 2 बॉल पूर्णपणे डॉट गेल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये लक्ष 40 धाव्यांचं पार करायचं आहे. पुन्हा इथून घेऊन काढला क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र बॉल थांबणार नाही, निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. धावा मिळतील 4. येतोय चौकार.
चौकारानं खातं उघडलंय विशाल पाटीलनं. 2 बॉल डॉट गेल्यानंतर तिसऱ्या बॉल वरती 4 धावा आल्या. रिप्ले मध्ये जरूर आपण पाहिलं अतिशय चांगला फटका खेळून काढला आणि इथून 4 धावा. अंपायरच्या भूमिकेमध्ये एका बाजूला चिन्मय पाटील, दुसऱ्या बाजूला रितेश भोईर, सचिन म्हात्रे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल संदीप पाटील त्यांच्या जोडीला चांगली मेहनत घेतली. आमचे रुपाला पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढला. आउटफील्ड फास्ट क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय मात्र बॉल थांबणार नाही. निघून जातं लागोपाठचा दुसरा बॉल देखील बाउंड्री लाईन कव्हर करत असताना धन धन करत सीमा रेषाच्या बाहेर धावा मिळतील 4. येतोय अजून एक विशाल पाटीलच्या बॅटमधून चौकार. या आकड्यावरती 9 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि प्रति षटकामागे 10 ची सरासरी आहे. 9 तर आल्यात 5 बॉल मध्ये. अजून एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार आहे? बॉलर विवेक पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून खेळलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक आला. आउटफील्ड थोडीशी ते स्लो आहे. त्यानंतर आपण जरूर बघितलं धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. पहिल्या षटक संपला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोरबोर्ड 11 धावा आणि इथून बॉल शिल्लक असतील आता 18 आणि इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवतो. 18 बॉल आणि इथून या मॅच मध्ये रन्स करायच्या 29 29 धावा इथून बनवायच्या. ती टीम बॅटिंग करत असताना नीलजय संघाला फास्ट खेळा प्लीज, वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच टीम टायगर आणि त्यांच्यासोबत फाईट करणाऱ्या टीम सापाट या दोघांमध्ये ही मॅच असणार आहे. टॉस झाला यानंतरची मॅच आपण जरूर त्या दोघांमध्ये मॅच बघणार आहोत. सापाट संघानं टॉस जिंकलाय. टीम सापाटचा कॅप्टन उपस्थित आहे नक्कीच. टीम टायगरचा कॅप्टन या जरा फोटो घ्यायचा आहे. लक्षात घ्या टीम कॅप्टन टीम टायगर. 18 बॉल 29 धावा इथून करायच्यात. सेकंडला फलंदाज केतन, 9 सेकंडला विशाल, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज भूषण, ज्यानं मागच्या मॅच मध्ये तब्बल 2 ओव्हर टाकल्या आणि अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. वेलकम निल्सन बडवे, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्तक पे दस्तक, बॉल निघून चालला. बिग 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 षटकार भिरकावून दिला. बॉल सीमा रेषा पार. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. इथून केतनच्या बॅट मधून आपण जरूर बघितला बॉल जसा आला तसा पाठवलाय. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने तशीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि आता देखील तीच फलंदाजी करत असताना लक्ष्य 40 धावेंचं इथून पार करतोय टीम नीलजय संघ. धावसंख्या धावफल 17 धावा. बॉल ची मागणी केली. बॉल द्यायचं सूरज. मॅच बॉल आलाय तर मॅच बॉल घ्या. लगेच असं सामना चालू करायचा आहे. चला वेळ घेऊ नका. इथून या मॅच मध्ये विशालनं 5 बॉल 10 बनवल्या. 2 बॉल फेस केलं. केतननं 7 धावा बनवल्यात. इथून चांगली बॅटिंग आता केतनला करावी लागेल. स्टार्ट चांगला करावा लागेल. 17 धावा धावफलकावरती आहे. ज्या भूषणनं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, 2 षटक हाताळले आणि आता इथून चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा टीम खोनीसाठी करावी लागेल. मात्र भूषण ठोंबरेला मात्र फलंदाज कमी नाही आहे. फलंदाज देखील तितकाच चांगला आहे. त्याच्यामध्ये क्षमता जरूर आहे. बॉल होतो यार. ओ हो हो
बॉल निघून चालला अजून एकदा लागोपाठचा दुसरा बॉल देखील थांबणार नाहीये. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतनच्या बॅट मधून अजून एक धमाका. चांगला स्ट्रोक. बॉल सीमा रेषेच्या पार. षटकार. आता हा थांबणार नाहीये. एकदा जर त्याच्या बॅट मधून धावा आल्या ना तो लवकर थांबत नाहीये. आणि धावसंख्या धाव फलकावरती 23 वेगानं वाढली आहे. लागोपाठचे 2 तर आलेत. हॅट्रिक षटकार येणार का? केतनच्या बॅट मधून आपण बघणार आहोत. भूषणनं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली, मात्र आता कुठेतरी थोडासा लाईन बिघडली आहे. आणि तिसरा येतोय की काय? नाही. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुल्ले केलेत आणि टिपला जाईल फलंदाज बाद. विकेटचा पातानं केतननं माघारी जातोय. आपलं काम केलंय. जेवढ्या धावा बनवायच्या होत्या तेवढं केलात आणि इथून केतन माघारी परततोय. धक्का क्रमांक पहिला टीम नीलच्या संघाला. डीजे नेक्स्ट बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जात असताना नितेश पाटीलला ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 33 धावांची खेळी केली, मॅन ऑफ द मॅच राहिला. आता देखील तसाच खेळ इथून करावा लागेल टीम निलजेला. पहिले 2 बॉल आपण जरूर बघितले, षटकार होते. 4 बॉल फेस केल्या, 13 धावा बनवल्या केतननं आणि कुठेतरी बाद झाला. आणि आता समीकरण आहे ते 17 धावांची गरज. बॉल शिल्लक असणार आहेत ते मात्र मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल आणि 17 धावांची गरज. नितेश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. भूषण पुन्हा एकदा तयार आहे. वेगवान होता, जास्त बाहेर राहिला. चिन्ह सांगतात वाईट बॉल. पण लगेच डिसिजन आमच्यापर्यंत कळवतात. एक चांगला खेळाडू आहे तो देखील टीम सागावचा. त्यांनी लगेच डिसिजन आमच्यापर्यंत कळवला. वाईट बॉल आणि वाईटने धावसंख्या पुढे सरकले 24 आणि स्कोरबोर्ड 24 धावा. स्कोरच्या भूमिकेमध्ये आशिष मात्रे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं काम सकाळपासून त्यांच्या माध्यमातून राहिलंय. स्कोररचं काम अवघड असतं, लक्षात घ्या. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि हा फुलटॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिळेल एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबलला देखील धावा कंप्लीट होतील. क्रिकेटमध्ये जेवढा सिंगल डबल धावा येतील ना मॅच चालू राहते, धावा येत राहतात. मात्र आता या मॅच मध्ये धावसंख्या 25 झाला. अजून करायच्या त्या 15. सामना जिंकण्यासाठी टीम जे हनुमान नीलचे संघाला 15 धाव्यांची गरज आहे. 14 बॉल आणि रन्स करायचे आहेत त्या मात्र 15. फास्ट खेळा थोडं. चला भूषण वेळ घेऊ नका, कारण अजून सामने आजच्या दिवसामध्ये आम्हाला कव्हर करायचे आहेत. चांगलं क्रिकेट या क्रीडांगणावरती रंगत असताना सकाळपासून आपण पाहिलं. हॅट्रिक देखील साहिल पाटीलची झाली आहे आणि बॅटची गणा क्षेत्ररक्षक आहेत, मात्र बॉल थांबला नाहीये, निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावा मिळतील 4. नशिबाचा चौकार आहे. अगदी आपण जरूर बघितलं खेळाडूला कुठेतरी क्रॅम्प आला आणि त्यानंतर बॉल निघून जातो 4 धाव्यांसाठी. बॅटची गडा घेतली. आउटफील्ड फार फास्ट आहे. या क्रीडांगण अतिशय चांगलं आहे. आणि स्कोरबोर्ड 29 झाल्यात. आता 11ची गरज इथून सामना जिंकण्यासाठी. जय हनुमान नीलजे टीमला. नेक्स्ट मॅच टीम सापाड विपक्ष टायगर या दोघांमध्ये होणारी लढत अगदी चांगली पाहायला मिळेल. टीम सापाडनं टॉस जिंकलाय. आता घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्याला माहिती आहे सिंगल डबल असं इथून या धावा कंप्लीट करायच्या आहेत. षटक क्रमांक इथून संपलं. दुसरं 12 बॉलचा खेळ झाला. 12 बॉल मध्ये इक्वेशन असणार आहे. तर 10 धाव्यांचं 12 चेंडू आणि टीम नीलजे संघाला 10 धावा इथून बनवायच्या. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कोणाला वापरणार? क्रिकेट आहे, अजून मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. क्रिकेटमध्ये कधी देखील काही देखील होतं, अजून सांगू शकत नाहीये. 12 बॉल 10 इथून करायचे आहेत. चला फास्ट, जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
सर्वांनी या स्पर्धेसाठी घेतली MTC लाईव्ह. या स्पर्धेद्वारे ही स्पर्धा कव्हर होतीये. आपण जरूर बघतोय त्यांच्या माध्यमातून अगदी चांगलं लाईव्ह कास्ट पोहोचवलं जात आहे सर्वांपर्यंत. कल्याण डोंबिवली नवी मुंबईमध्ये देखील त्यांचं लाईव्ह कास्ट पूर्ण 300-350 किलोमीटरचा अंतर पार करून ते कराड विभागामध्ये देखील जातात. तिकडे देखील त्यांचं लाईव्ह कास्ट आपण भरपूर वेळा पाहिलंय. चांगलं लाईव्ह आहे MTC. भरपूर असं चांगलं काम. रोशन फराड, सागर, अतिशय चांगली मेहनत. आमचे कॅमेरामॅन 4 दिवस जरूर आमच्यासोबत जोडले जातील. फुल टॉस आहे, वसूल केलाय फुल टॉस. बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. बॉलला पाठवला डायरेक्ट सीमा पार. जसा आला ना तसा बाहेर पाठवलाय. आता मात्र 4 धावांची गरज. 11 बॉल शिल्लक आहेत आणि हा देखील समोर घेऊन काढलाय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि टिपला जाईल फलंदाज बाद. असं वाटलं बाहेर जातोय की काय, मात्र बॉल कुठेतरी आतमध्ये राहिलाय आणि चांगला जाईल टिपला फलंदाज माघारी परततोय. आपल्याला पाहायला मिळालं विशाल यानं अतिशय चांगली फटकेबाजी 21 धावांची खेळी केली आहे. तो विशाल बॅक टू द डग आउट. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथून 10 बॉल 4 ची गरज आहे. अगदी गॅप शॉट्स घेऊन काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होते. लगेच तिथून मिळाली एक सिंगल. सागाव चषकामध्ये अगदी आजचा पहिला दिवस. ही 4 दिवसाची ही स्पर्धा. चांगलं असं काम आमचे सहकारी जरूर करतायत. भरपूर मेहनत. योगेश झाले, पुरुषोत्तम म्हात्रे, सर्वांनी चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये मगाशीच उल्लेख केला. सर्व चांगले काम करत असा पाहायला मिळत आहेत. फक्त बॅट करा क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न थोडासा कमी पडला. हात जरूर लागला असेल आणि सामना विजयी झालाय चौकारानं. सामना जिंकलाय जय हनुमान निलजे संघानं. दुसरा सामना देखील विजय. हार्ड लक बॅड लक टीम खोनी. तुमचा प्रयत्न देखील चांगला राहिला, मात्र कुठेतरी धावा थोड्याशा 4 षटकामध्ये कमी आल्या आणि त्यानंतर सामना जिंकला टीम निलजेनं. आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील जय हनुमान निलजे संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अतिशय चांगली फटकेबाजी केली विशाल पवार ठरलाय. 9 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लगेचच यायचं विशाल दादा मॅन ऑफ द मॅच. अतिशय चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून टीम सापाड संघानं टॉस जिंकून फिल्डिंगसाठी डिसिजन घेतला आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी ते टीम टायगर संघ. बाराव्या खेळाडूंसाठी देखील मी मगाशी सांगितलं चांगली संकल्पना जरूर आहे. अनिल म्हात्रे यांना विनंती करतो की तुमच्या
खेळाडूंना आपण मेडल जरूर घालणार आहोत. जरूर अनिल म्हात्रे यांच्या हस्ते आपण मेडल देतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विशाल ठरला, ज्यानं अतिशय चांगली फटकेबाजी या मैदानाच्या आतमध्ये केली. तर अनिल म्हात्रे यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते विशाल यांना मॅन ऑफ द मॅच जरूर द्यायचे. तर फिल्डमॅन साठी जरूर मेडल आहे. काहीतरी चांगली संकल्पना जरूर. आणि विशाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळाला राहिला. अतिशय चांगलं क्रिकेट त्याने जरूर खेळला. विशाल दादाला जरूर प्रश्न विचारणार, दोन बोलत नाही, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हरकत नाही, 2 सामना जरूर जिंकला. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शुभेच्छा जरूर असतील. आणि यानंतर आपल्याला पाहायला मिळेल सामना. एका बाजूला संघ फाईट करत असताना सापाड संघ आणि दुसऱ्या बाजूला टायगर.